आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले दिल्याप्रकरणी खासदार शोभा बच्चाव यांच्याकडून एसआयटी चौकशीचा आढावा। चौकशी दरम्यान कोणालाही दिवसभर बसवून ठेवू नका, छोट्या बाबी समोर आल्यास गुन्हे नको। तसंच शाळकरी विद्यार्थ्यांना दाखले देण्याच्या सूचना। शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना सरकारचा दणका। नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागणार। राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय। शिक्षणासाठी दूरच्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। 2025-26 शैक्षणिक वर्षापासून निर्णय लागू होणार। प्रत्येक पंचायत समितीच्या फलकावर भ्रष्टाचार रोखण्यासाठी ग्रामविकास मंत्री गोरेंचा फोन नंबर असणार। पंचायत समितीबाहेरील फलकावर गोरेंचा वैयक्तिक फोन नंबर असणार। घरकुल योजनेत पैशांची मागणी केल्यास थेट फोन करा, गोरेंचं आवाहन। छत्रपती संभाजीराजेंबाबत विकिपीडियावर वादग्रस्त लिखाण करणाऱ्यावर कारवाई होणार। महाराष्ट्र सायबर सेलकडून विकिपीडियाला 10 ते 15 ईमेल। एका ईमेलला विकिपीडियाकडून उत्तर नाही। इंडियाज गॉट लॅटंट शो मधील वादग्रस्त विधान प्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला सायबर सेलचा समन्स। 27 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। राज्यातील अनेक जिल्हा बँक कर्जमाफीच्या फेऱ्यात। जिल्हा बँकांची 28,606 कोटींची थकबाकी। निवडणुकीच्या वेळी सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ। लासलगाव आणि येवला बाजार समितीत लाल कांद्याच्या दरात घसरण। कांद्याचे सरासरी बाजार दर 1,750 रुपयांपर्यंत कोसळले। नवीन उन्हाळा कांद्याची आवक झाल्याने दरावर परिणाम। जळगावच्या अतिदुर्गम भागात 4 दिवसात 14 हरणांचा मृत्यू। पाल येथील हरिण पैदास केंद्रात 21 पैकी 14 हरणांचा मृत्यू। चाऱ्यातून विषबाधा झाल्याची माहिती।